खोपोलीनंतर आता सोलापूर हादरलंय। पॉलिटिकल मर्डरने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। भाजपच्या 2 गटातील वादातून मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय। नेमकी ही घटना काय, सोलापुरात काय घडलं, त्याची A to Z स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय। अर्ज मागे घेण्यासाठी एकीकडे धावपळ सुरू होती। अशातच सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली। स्क्रीनवर तुम्ही ज्याचा फोटो पाहताय तो तरुण मनसेचा पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं, ज्याची हत्या करण्यात आली आहे। पण नेमकं का ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये ही घटना घडली। बाळासाहेब सरवदे हा मनसेचा पदाधिकारी, मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी म्हणून ते सोलापुरामध्ये परिचित होते। सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून शुक्रवारी भाजपच्या 2 गटात वाद झाला होता। प्रभाग 2 मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या 2 गटात मोठा वाद झाला। या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलं होतं। मात्र त्याच वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केलाय। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी तातडीनं सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। डॉक्टरांनी बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाला असं सांगितल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सरवदे यांच्या नातेवाईक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या परिसरामध्ये धाव घेतली। दरम्यान प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता। त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जात होता असा आरोप केला जातोय। समाजात वाद नको म्हणून ते वाद सोडवायला गेले असंही सांगितलं जातं। त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। पार्टीचे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्यामुळं यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद झालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता। दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं। मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे, कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती। मग आपल्या भावजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरटा घातला। त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं। या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती, त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता। माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो। हे बघा, ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा, पॅनल आपल्याला बिनविरोध आणत आहे। या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून। आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता। नंतर
ही बाळासाहेब सर्वदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं का असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेका समाजाने घ्या, हे बोलायला त्याचा भाऊ बाजीराव सर्वदे आणि बाळासाहेब सर्वदे हे गेले असता. त्यांनी शंकर शिंदे, शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MLC मध्ये नावं आहेत, हे नावं बघा. इथं काय झालं माहिती आहे का, बाजीराव सर्वदेला मुक्का मारती लागलाय. अजून ते त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब पांडुरंग सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे तो सोलापूरचा. अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदारांनी या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाचा बळी गेलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, ह्या विजय देशमुखची आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. यांना काही कोणी मारहाण केली? नगरसेविका शालन शंकर शिंदे, बाबू शिंदे त्याचा नवरा, त्याचे जे सुपत मुलं आहेत मला माहित नाही. बाळासाहेब शिंदेनी माघारी घेतली होती का आज? माघारी घेतली होती, हा घेतली होती. मग घेतलं दुपारी जो बिनविरोध करण्यासाठी हे मटर हा बिनविरोध करण्यासाठी बघा मर्डर केलंय. हे माझा मोबाईल तोंडात चाललंय हो, बिनविरोध करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना कारभारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव. बघा हे त्या बाजीराव सर्वजणी नावं सांगितलेले आहेत, विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अमर शंकर शिंदे. अजून काय खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या घटनेला कारणीभूत आहे. दरम्यान बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी 11 संशयित आरोपींची नोंद केली आहे. यातील 4 जणांना सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.